दिनांक 5 जुलै 2026 रविवार नागभीड वनपरिक्षेत्रातील कर्मचारी गस्त घालीत असतानाच घोडझरी गावापासून अंदाजे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात नागभीड वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नागभीड आणि नियत क्षेत्र घोडाझरी कंपार्टमेंट नंबर 57 मध्ये गस्तीवर असताना एक दुर्गंधीच्या शोधात गेल्यानंतर एक मानवी मृतदेह आढळून आला। त्या संदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात आली। नागभीड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सौ भारती बगमारे यांनी त्या संदर्भात नागभीड पोलीस स्टेशनला सूचना देत घटनास्थळ गाठले। वन विभाग व पोलीसद्वारे घटनास्थळी पंचनामा करण्यात आला। त्यानंतर नागभीड पोलीस स्टेशनचे पीआय कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अजिंक्य गोविंदलवार प्राथमिक तपासणी करून सदर मृतदेहाचे शवविच्छेदन आरोग्य अधिकारी तथा फॉरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळीच करण्यात आले। मृत व्यक्ती हा चिमूर तालुक्यातील लावारी गावचा धर्माजी वारलू जेंगठे वय वर्ष 65 असल्याची ओळख पटली। हा इसम 20 जूनला सकाळी 6:30 वाजता तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रातील बोर्ड नियत क्षेत्रामधील आपल्या काही साथीदारांसोबत कुड्याचे फूल तोडण्याकरिता गेला। मात्र दुपारी संपूर्ण साथीदार वापस आले, मात्र हा त्यांच्यासोबत परतलाच नाही। याची माहिती तात्काळ परिवारवाल्यांनी तळोदी वनपरिक्षेत्राला दिली। त्यानंतर दुपारी 2 वाजतापासून तर सतत 7 दिवस पर्यंत वनविभाग तळोदी, वनविभाग नागभीड, वनपरिक्षेत्र चिमूर, वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी तथा चिमूर आणि तळोदी पोलिसांनी संपूर्ण जंगल परिसरात शोध मोहीम राबवली। मात्र तो हरवल्यानंतर रात्रीपासून पाऊस सुरू झाल्यामुळे शोध मोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला। मात्र त्याचा सलग शोध सुरू असतानाच हरवलेल्या जागेपासून घनदाट जंगलात पहाडांच्या मध्ये अंदाजे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर काल नागभीड वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नागभीड नियत क्षेत्र घोडाझरी कंपार्टमेंट नंबर 57 मध्ये मृत अवस्थेत सापळा झालेला आढळून आला। घटनास्थळाची व मृतदेहाची संपूर्ण चौकशी केली असता शरीरावर कुठल्याही प्रकारच्या इजा किंवा कोणत्याही प्राण्याने हमला करून मारण्याच्या कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाही। त्याच्या मृत शरीराच्या जवळच त्याने थैल्यामध्ये तोडलेल्या कुड्याची फुले आणि थैल्यावर दगड ठेवलेला तसेच ओली झालेली टी-शर्ट बाजूला काढून ठेवल्याचे निदर्शनास आले। मात्र त्याचे मृत्यू जंगलात भटकत असताना जून महिन्यात अधिकच तीव्र उष्णता आणि ऊन असल्याने उष्माघातानेच मृत्यू झाल्याची शक्यता आहे। CTV साठी परिमल बदनकर यांची रिपोर्ट।